नमस्कार. बऱ्याचशा जणांना वडापाव तर बनवायला येतो, पण त्याची सुकी चटणी कशी बनवायची हे नाही जमत. आज मी झटपट आणि चविष्ट अशी सुकी चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. एका बाउलमध्ये मी बेसन पीठ घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि लाल तिखट मिक्स केलेले आहे. याला आपण छान मिक्स करून घेतले. आपला वडापाव बनवून झाला ना की त्याच कढईमध्ये हे बॅटर जे असतं त्याला असं काही शेप नाही, असं कोणत्याही शेपमध्ये तुम्ही फ्राय करून घेऊया आपण सर्व. आपले फ्राय झालेले आहेत छान ब्राऊन. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर सर्व फ्राय झालेलं बॅटर जे होतं ते आपण आता एका मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, लाल तिखट, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मी अर्धा चमचा घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करूया. झटपट अशी बाहेर सारखी वडापावची चटणी रेडी आहे.